नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आज बऱ्याच दिवसानंतर डोंगरावर आलोय, सोनजाई डोंगर। जवळजवळ 5-6 महिने झाले आलो नव्हतो। आता आलो, पाऊस पडल्यानंतर चांगली हिरवळ तयार झाली डोंगरावर। छान दिसतंय एकदम वातावरण। वाई पाचगणी परिसरात झाडी भरपूर आहेत। महाबळेश्वरमध्ये तर जास्तच। चांगली गोष्ट आहे। चला, आज काय जास्त वरतीपर्यंत जाणार नाही, तर वरती पूर्ण त्या ह्याच्यापर्यंत जातो। गणपती वरचा आहे तो गणपती दाऱ्यातला। पण आज खूप गडबड, म्हणजे उशिरा आलोय आणि बऱ्याच दिवसानं आलोय, त्यामुळे आज नाही, नंतर जाणार आता परत कधीतरी। हा सुंदर हिरवागार प्रदेश। खाली बघत बघत जायला लागतंय। मागच्या वेळेला ऋषभ आणि मी आलेलो तेव्हा त्याच्या अगदी पायाच्या 2 बोटापाशी मोठा साप हळूहळू चाललेला एकदम। त्याच्यानंतर एकदा लांब दिसला, म्हणजे जवळ नाही, लांब अंतरावर दिसला, पण तो पण मोठा होता। त्यामुळे जरा इकडं खाली बघत बघतच चालायला लागते। पावसाळ्याच्या शेवटी हे गवत खूप वाढणार आहे, म्हणजे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबर पहिला आठवडा। ही वाट मला माहित होती, पण आता ह्या वेळेला सापडेनाच लवकर, कारण एक तर अंधार आणि इतकं गवत आणि झाडी झुडपं वाढलंय की नक्की कुठनं शिरायचं तेच कळेना। नंतर मग बऱ्याच वेळानंतर सापडली। पावसाळ्याच्या शेवटी जे गवत वाढणार आहे भरपूर, ते मग ते चाऱ्यासाठी गुरांच्या किंवा शेळ्या मेंढ्यांच्या जेव्हा कापून नेतील तेव्हा कमी होणार। हे आलं कॉलेज ग्राउंड। इथं बरेच मुलं गोळाफेक, रनिंग, भालाफेक, इतर सर्व खेळांची प्रॅक्टिस करत असतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला